नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दी रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर, शरदचंद्रनगर, गाडेधारक सहकारी संस्था मर्यादा, माळा कॉलनी, हिंगणा रोड, नागपूर. नगर परिषद डिगडो देवी, त्याचप्रमाणे एम इंग्लिश कॉन्व्हेंट, नगर परिषद वाणाडोंगरी व भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय महाजनवाडी. कनक खुशी न्यूज चॅनल या सर्व संस्थांमध्ये 78वा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एम इंग्लिश कॉन्व्हेंट्स मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण बनकर, प्राध्यापक दीपक रामटाके, अशोक डुले, रवींद्रजी नरांजे, विजय शंभरकर, राजेंद्रजी डोंगरे व संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थजी शंभरकर प्रामुख्याने उपस्थित होते. नगर परिषद डिगडो देवी येथे समता सैनिक दल हिंगणा शाखाच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण मुख्याधिकारी रामेश्वर पडगाडे यांनी केले. अमरनगर, बुद्धविहार, वैशाली नगर येथे सुद्धा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कमिटीचे अध्यक्ष दादाराव आवळे व धम्मपाल दामले प्रामुख्याने उपस्थित होते व यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचप्रमाणे शरदचंद्रनगर, गाडेधारक सहकारी संस्था मर्यादा, माळा कॉलनी, हिंगणा रोड, नागपूर येथे सुद्धा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. महेश वासनिक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. त्याचप्रमाणे श्री साई सार्वजनिक वाचनालय उमरेड, श्री योगी अरविंद वाचनालय नरखेड, दादासाहेब निकम सार्वजनिक वाचनालय नागपूर, श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालय पवनी, दादाजी सार्वजनिक वाचनालय या वाचनालयामध्ये सुद्धा 78वा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे दी रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर येथे सुद्धा 78वा स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हम सबकी माता है, सोचो आपस में. भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय व कनक खुशी न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने 78वा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण व पूजन श्रीमती रुक्माबाई लामसोंगे व समाजसेवक विनोदजी सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन 2024 हा 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिवस चांगला साजरा करत आहोत आणि त्या नेत्यांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली याच्याबद्दल आपण सगळं काही यांना आठवण करत राहू आणि हे पिढ्याने पिढ्या चालत राहील. 15 ऑगस्ट 26 जानेवारी हा आपण दिवस साजरा करू. दोन शब्द कमिटीमध्ये आपलं संशोधन केलं ते एक ठोस महत्त्वपूर्ण राहिलं आणि भारताच्या समोर नेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरच्या अनेक बहुत इम्पॉर्टंट हात हे माध्यमातून आपण समोर वाढलो आहे. तर याची आपल्याला जाणीव पाहिजे आणि हे आपल्या इन्स्पिरेशन घेऊन आपण समोर वाढलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. इथे बोलून मी आपल्याला लहान मुलांनी देखील त्या सत्याग्रहामध्ये आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यांना देखील या
स्वातंत्र्याच्या छडा पोचलेल्या होत्या आणि म्हणून ते देखील या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि म्हणून तीच झळा किंवा तेच आपण त्यांना स्मरण करण्याचा आज हा मोठा दिवस आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून हा 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करत असतो. बांदे साहेब आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र स्वतंत्र करण्याकरता आपल्या भारताचे लोकमान्य महात्मा बांते व सातपुते साहेब यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी समाजसेवक केशवजी डोंगरे, संजय मोन, चंद्रमणी ठोपरे, प्रभाकरजी मेश्राम, सुभाष कानोरकर, गुणवंतराव बडेकर, के चव्हाण, निखिल सोनटक्के व डॉक्टर अतुल लामसंगे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ऋषी मानकर, आर बांते, तेजस सेरेकर, विनोदजी सोनटक्के यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी कनक लामसंगे, खुशी लामसंगे, सोनू मेश्राम, सुनीता लामसंगे, रुक्माबाई लामसंगे, शीला सोनटक्के, विद्या पाटील, प्रज्ञा पाटील, शामरावजी पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. स्नेहल तायडे, नीती कैथे यावेळी व मोठ्या संख्येने वाचक सुद्धा उपस्थित होते. भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयामध्ये वाचकांनी देखील मोठ्या संख्येमध्ये कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला होता. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.